हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, BCom थर्ड इयर सेमिस्टर 5th. तर यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग यामध्ये तुम्हाला 5 चॅप्टर होते. आपण त्या 5 चॅप्टरचा जे काही प्रॉब्लेम होते, प्रिवियस पेपर होते, तर ते पूर्ण आपण पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर 6मध्ये कोणकोणते तुम्हाला प्रकरणं आहेत तर ते पूर्ण आज आपण पाहणार आहोत. मग जर तुम्ही सिलेबस पाहिला नसेल तर त्याचे व्हिडिओ अवेलेबल आहेत आपल्या चॅनेलवरती, तिथे जाऊन तुम्ही तो सिलेबस पाहायचा आहे. जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. JSRT MUN स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा या विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी हा यूजफुल स्वाध्याय आहे आणि हेच सिलेबसमधील पॉईंट आहेत जे की तुमच्या अभ्यासक्रमाशी निगडीत आहेत आणि जे एक्झाममध्ये विचारले जातात अगदी तेच क्वेश्चन मी तुम्हाला घेत असते. तर बघा, सेमिस्टर 5मध्ये सिलेबस पाहत असताना तर आपण पाहिलेलंच आहे की सिलेबसमध्ये कोणकोणते पॉईंट आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 2 रेशो ॲनालिसिस यापासून सुरुवात करणार आहोत. तर बघा, यावेळीस आपल्याला 5ही चॅप्टर प्रॅक्टिकल आहेत, थेअरी एकही चॅप्टर नाही. ठीक आहे. तर आपण सर्वात आधी रेशो ॲनालिसिस तर या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर पहा, या चॅप्टरमध्ये जसं तुम्हाला गेल्या वेळेस पहिला चॅप्टर होता कोणता, कॉन्ट्रीब्युशन ते वगैरे फॉर्म्युले होते, तर तुमचा चॅप्टर कोणता होता, मार्जिन ऑफ सेफ्टीचा होता का, मार्जिनल कॉस्ट अँड ब्रेक इव्हन ॲनालिसिस. हा जो चॅप्टरमध्ये तुम्हाला जसे फॉर्म्युले होते त्याच पद्धतीने रेशो ॲनालिसिस या प्रकरणामध्ये तुम्हाला फॉर्म्युलेच आहेत. फॉर्म्युले पाठ केला तरच तुम्हाला प्रॉब्लेम हा सोडवता येणार आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेममधील फॉर्म्युले लक्षात असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी बघा, रेशो ॲनालिसिस याच्या थेअरी पार्ट, सुरुवातीचा इंट्रोडक्शन पार्ट तुम्हाला पाहायचा असेल तर टेलिग्राम चॅनेलवरती मी तो अवेलेबल म्हणजेच अपलोड केलेले आहेत त्या फोटोज. ठीक आहे. टेलिग्राम चॅनेलची लिंक कुठे मिळेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्याला तुम्ही जॉईन करा आणि टेलिग्रामवरती याच्या नोट्स तुम्ही पाहू शकतात, म्हणजे जे इंट्रोडक्शन पार्ट असतो तर तो. ठीक आहे. तर आज आपण रेशो ॲनालिसिस या चॅप्टरमधील जे फॉर्म्युले आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. तर ते पूर्ण फॉर्म्युले आज आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्टली प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. तर पहा, सगळ्यात पहिलं करंट रेशो. तर करंट रेशो याचा फॉर्म्युला अगोदर तुम्ही पूर्ण फॉर्म्युले हे समजून आणि लिहून घ्यायचे आहेत. प्रॉब्लेम सोडवत असताना मी तुम्हाला सांगणार आहे करंट असेट कोणत्या घ्यायच्या आहेत, कोणत्या नाही घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर पहा, करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटीज. तर हा झाला करंट रेशोचा फॉर्म्युला. तर याचा स्टँडर्ड रेशो किती असणार आहे, 2:1. ठीक आहे. त्यानंतर वर्किंग कॅपिटल रेशो. तर बघा, वर्किंग कॅपिटल रेशो म्हणजेच तुम्हाला करंट असेट आणि करंट लायबिलिटीज हे माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला करंट असेट आणि करंट लायबिलिटीज माहिती नसतील तर तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवता येणार नाही, कारण आपला पूर्ण प्रॉब्लेम हा करंट रेशोवरती डिपेंड आहे. ठीक आहे. करंट रेशो जर तुमचा चुकला तर तुम्हाला पुढील कुठलाही रेशो तुमचा बरोबर येणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर करंट असेट आणि करंट लायबिलिटी हे माहीत असणं गरजेचं आहे. तर पहा, करंट असेट मी इथे दिलेले आहेत तुम्हाला, कोणकोणते आहेत पहा. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲक्युअर्ड इन्कम, क्लोजिंग स्टॉक, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, मार्केटेबल सिक्युरिटीज. ह्या झाल्या करंट असेट. ठीक आहे. त्यानंतर करंट लायबिलिटीज पहा, सन्ड्री क्रेडिटार्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग अँड अनपेड एक्सपेन्सेस,
इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, अनक्लेम्ड डिव्हिडंड, शॉर्ट टर्म लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रपोज्ड डिव्हिडंड. तर हे झाल्या करंट लायबिलिटीज. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला पहा, लिक्विड रेशो. तर पहा, लिक्विड रेशो, क्विक रेशो, ॲसिड टेस्ट रेशो या तिन्हीमध्ये म्हणजेच हे एकच रेशो आहे, फक्त याला नावं हे डिफरंट दिलेले आहेत. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये लिक्विड रेशो विचारला जाईल किंवा क्विक रेशो विचारला जाईल किंवा ॲसिड टेस्ट रेशो विचारला जाईल. तुम्ही गोंधळून जायचं काहीच कारण नाही. त्याच लिक्विड रेशो, क्विक रेशो आणि ॲसिड टेस्ट रेशो हे एकच आहे. ठीक आहे. तर पहा, लिक्विड रेशोचा फॉर्म्युला, लिक्विड रेशो इज इक्वल टू लिक्विड असेट डिवायडेड बाय लिक्विड लायबिलिटी. तर लिक्विड असेट कशा पद्धतीने म्हणजेच कोणकोणते आहेत तर पहा, लिक्विड असेट इज इक्वल टू टोटल करंट असेट मायनस क्लोजिंग स्टॉक प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस. तर पहा, लिक्विड असेट तुम्हाला कॅल्क्युलेट करताना मी सांगणारच आहे क्लोजिंग स्टॉक. जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये क्लोजिंग स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस या दोन्हीपैकी कोणतंही एक दिलं असेल तर तुम्हाला इथे एक घ्यायचं आहे. दोन्ही दिलं असेल तर दोन्ही ॲड करा आणि करंट असेटमधून लेस करायचं आहे. ठीक आहे. तर लिक्विड असेट ह्या पद्धतीने काढायचे आहेत. आणि लिक्विड लायबिलिटीचा फॉर्म्युला पहा, टोटल करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. तर टोटल करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट काढल्यानंतर लिक्विड लायबिलिटी भेटेल. मग तुम्हाला लिक्विड रेशो हा कॅल्क्युलेट करायचा आहे आणि ह्याचा स्टँडर्ड रेशो किती असणार आहे तर 1:1. ठीक आहे. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला पहा, तिसरा फॉर्म्युला आहे स्टॉक टर्नओव्हर ऑब्लिक इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. स्टॉक आणि इन्व्हेंटरी म्हणजेच एकच. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो याचा फॉर्म्युला पहा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. तर पहा, कॉस्ट ऑफ गुड्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात तर त्याचा फॉर्म्युला इथे खाली दिलेला आहे, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. तुमचं निघेल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक. तर ॲव्हरेज स्टॉक कसं काढायचं आहे तर ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. हे झाल्यानंतर तुम्हाला भेटेल ॲव्हरेज स्टॉक. त्यानंतर तुम्हाला स्टॉक टर्नओव्हर रेशो हा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर हा टर्नओव्हर रेशो कशामध्ये येईल तर टाईम्समध्ये येणार आहे. ठीक आहे. तर हे टाईम्समध्ये कसं येईल तर ते मी तुम्हाला प्रॉब्लेम सोडवत असताना हे सांगणारच आहे. त्यामध्ये बघा, इथे कंडिशन काय काय दिलेले आहेत. फर्स्ट कंडिशन आहे, इफ इन द प्रॉब्लेम ओनली क्लोजिंग स्टॉक इज गिवन द ॲझ्युम क्लोजिंग स्टॉक इज इक्वल टू ॲव्हरेज स्टॉक. तर बघा, प्रॉब्लेममध्ये तुम्हाला फक्त क्लोजिंग स्टॉकच दिलेला असेल, ओपनिंग स्टॉक दिलेला नसेल तर तुम्ही त्याला ॲव्हरेज स्टॉक असं ॲझ्युम करायचं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा, इन द अब्सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन रिगार्डिंग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड और ॲव्हरेज स्टॉक देन फॉर्म्युला विल बी. तर स्टॉक टर्नओव्हर हा टाईम्समध्ये काढला जातो. तर स्टॉक टर्नओव्हर पहा, नेट सेल्स डिवायडेड बाय क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे. तर अशा पद्धतीने स्टॉक टर्नओव्हर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला असं समजत नसेल, परंतु आपण जेव्हा प्रॉब्लेमला सुरुवात करेल तेव्हा तुम्हाला हे समजून येईल. त्यानंतर चौथा फॉर्म्युला आहे पहा, डेटर्स टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू टोटल डेटर्स डिवायडेड बाय क्रेडिट सेल्स इंटू 360 डेज 360 डेज. हा झाला डेटर्स टर्नओव्हर रेशो. तर टोटल डेटर्स पहा, सन्ड्री डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल हे भेटतील तुम्हाला टोटल डेटर्स. त्यानंतर क्रेडिट टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू टोटल क्रेडिटर्स डिवायडेड बाय क्रेडिट परचेस इंटू 360 डेज. तर टोटल क्रेडिटर्सचा फॉर्म्युला काय आहे तर सन्ड्री क्रेडिटर्स प्लस बिल्स पेएबल. तर तुमचे टोटल क्रेडिटर्स भेटतील. त्यानंतर 6 आहे ऑपरेटिंग रेशो. ऑपरेटिंग रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. हा झाला ऑपरेटिंग रेशो याचा फॉर्म्युला.
तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस प्लस सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस प्लस फायनान्शियल एक्सपेन्सेस. तर हे झाले तुमचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे. तर हे कशामध्ये येणार आहे तर पर्सेंटेजमध्ये येणार आहे. त्यानंतर 7th पहा ग्रॉस प्रॉफिट रेशो. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो याचा फॉर्म्युला पहा. ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 हा आहे ग्रॉस प्रॉफिटचा रेशो, म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला. त्यानंतर 8वा आहे नेट प्रॉफिट रेशो. तर नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 नेट प्रॉफिट रेशो हा असणार आहे. त्यानंतर 9वा पहा प्रोप्रायटरी रेशो इज इक्वल टू प्रोप्रायटर्स और शेअर होल्डर्स फंड डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100. हे झाला प्रोप्रायटरी रेशो काढण्याचा फॉर्म्युला. तर इथे तुम्हाला काही नोट आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. तर काय म्हणलेलं आहे पहा, प्रोप्रायटर्स और शेअर होल्डर्स फंड इज इक्वल टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व प्लस शेअर प्रीमियम प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स. तर हे तुम्हाला प्रोप्रायटर और शेअर होल्डर्स फंड हे काढण्यासाठी काय काय घ्यायचं आहे तर हे दिलेलं आहे. त्यानंतर टोटल असेट. तर टोटल असेट कसं कॅल्क्युलेट करायचं, ऑल फिक्स्ड असेट प्लस करंट असेट एक्सपेक्ट फिक्टिशियस असेट. तर ज्या फिक्टिशियस असेट आहेत तर त्या आपल्याला सोडून आपल्याला असेट घ्यायचे आहेत, करंट असेट आणि फिक्स्ड असेट. ओके. तर फिक्टिशियस असेट इज इक्वल टू डिस्काउंट ऑन शेअर अँड डिबेंचर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स. तर ह्या झाल्या आपल्या फिक्टिशियस असेट. तर ह्या तुम्हाला टोटल असेटमध्ये घ्यायच्या नाहीत. ठीक आहे. त्यानंतर बघा 10वा फॉर्म्युला आहे फिक्स असेट टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ सेल्स ऑब्लिक कॉस्ट ऑफ गुड्स सेल्स डिवायडेड बाय नेट फिक्स असेट. तर हा सुद्धा टाईममध्ये तुम्हाला येणार आहे याचा आन्सर. त्यानंतर पहा नेट फिक्स असेट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे तर नेट फिक्स असेट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ असेट मायनस डेप्रिसिएशन. ओके. त्यानंतर 11वा फॉर्म्युला आहे डेप्ट टू इक्विटी रेशो. तर एक्सटर्नल लायबिलिटीज डिवायडेड बाय इंटरनल लायबिलिटीज. तर एक्सटर्नल लायबिलिटीज कसं कॅल्क्युलेट करायचं तर टोटल लायबिलिटीज मायनस इंटरनल लायबिलिटीज. इंटरनल लायबिलिटीज कसं कॅल्क्युलेट करायचं तर शेअर कॅपिटल प्लस रिझर्व प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला एक्सटर्नल लायबिलिटी आणि इंटरनल लायबिलिटीज हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर 12वा फॉर्म्युला आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स प्लस इंटरेस्ट डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. तर कॅपिटल एम्प्लॉईड इज इक्वल टू टोटल असेट मायनस करंट लायबिलिटीज. ओके. त्यानंतर 13वा आहे पहा कॅपिटल बिअरिंग रेशो इज इक्वल टू फिक्स इंटरेस्ट बिअरिंग फंड डिवायडेड बाय इक्विटी शेअर कॅपिटल. तर इक्विटी शेअर कॅपिटल इज इक्वल टू इक्विटी शेअर कॅपिटल प्लस ऑल रिझर्व अँड सरप्लस अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. तर हे झालं इक्विटी शेअर कॅपिटल याचा फॉर्म्युला. त्यानंतर फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग फंड इज इक्वल टू डिबेंचर प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस अदर लॉंग टर्म लोन. तर हे झालं तुमचा कॅपिटल बिअरिंग रेशो हे कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. तर यात काही अडचण असेल, काही समजलं नसेल, काही विद्यार्थ्यांना समजलं असेल, काहींना फक्त गोंधळ झालेला असेल, म्हणजेच हे फॉर्म्युले कुठे कसे वापरायचे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अगदी इझिली समजून जाईल. तर चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनेलवरती BCom 3rd इयर तर पूर्ण स्वाध्याय म्हणजेच पूर्ण सिलेबसमधील प्रकरणं जे आहेत तुमचे चॅप्टर, त्या चॅप्टर वाईज तुमचे जे प्रॉब्लेम आहेत तर ते पूर्ण प्रॉब्लेम आपल्या या चॅनेलवरती अवेलेबल आहेत.
तर जे तुमच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात अगदी तेच क्वेश्चन मी यामध्ये सोडवून घेत असते. तर मागच्या 5th सेमिस्टरमध्ये आपण जे क्वेश्चन घेतलेले होते, ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ पाहून जे क्वेश्चन पेपरला सोडवण्यासाठी गेले होते त्यांना अगदी इझी पेपर गेलेला आहे. तसंच तुम्हालासुद्धा पेपर जाऊ त्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल आणि तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर याचा जो थेरी पार्ट आहे मी तो टेलिग्रामवरती अपलोड केलेला आहे. टेलिग्रामला जॉईन करा आणि तिथे तुम्ही तो थेरी पार्ट डाउनलोड करून घ्या आणि जे प्रॉब्लेम आहे तर ते आपण प्रत्येक प्रॉब्लेमचा आन्सर आणि प्रॉब्लेम हे आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून अवेलेबल असणार आहे. तर भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.